सुट्टीचे दिवस सुरू आहेत. आपण सगळेच आवडीने कलिंगड खातो. पण याच कलिंगडामुळे मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय. नेमकं झालं काय? तर मुंबईच्या पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबाने नातेवाईकांसाठी घरी बिर्याणीचा बेत केला होता. रात्री 10:30च्या सुमारास कुटुंबातील 9 जणांनी एकत्र बिर्याणी खाल्ली. यानंतर पाहुणे निघून गेल्यानंतर डोकाडिया कुटुंबातील पती पत्नी आणि त्यांच्या 2 मुलींनी कलिंगड खाल्लं. त्यानंतर काही तासातच त्या चौघांनाही उलट्या, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास सुरू झाला. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्या चौघांचाही मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार दूषित कलिंगड खाल्ल्यामुळे असं झालं असावं असं म्हटलं जातंय. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून फॉरेन्सिक टीम आणि महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन यांनी समांतर तपास सुरू केला आहे. कुटुंबाच्या घरातून अर्धवट खाल्लेल्या कलिंगडाचा तुकडा जप्त करण्यात आला असून तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला आहे. मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोस्टमॉर्टम दरम्यान घेतलेल्या जैविक नमुनेही तपासले जात आहेत. यातून बॅक्टेरिया, विषारी घटक किंवा इतर कोणत्या पदार्थाने ही जीवघेणी रिॲक्शन झाली का हे स्पष्ट होईल. एकीकडे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाणारे कलिंगड, तर दुसरीकडे याच कलिंगडामुळे एका कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू. ही घटना प्रत्येकासाठी धक्कादायक आणि तितकीच सावध करणारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणं आणि अन्नाबाबत आवश्यक ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे. बाकी या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्राच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.